आज आपण पाहणार आहोत एका दिवसात श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी व श्री गगनगिरी महाराजांचे मठ खोपोली याचे दर्शन कसे घेता येईल। तर सकाळी 7:43 दादरवरून खोपोली लोकल पकडली। ती साधारणपणे पळसदरीला 9:30 वाजता पोहोचते। पळसदरीला उतरल्यावर पायवाटेने आम्ही स्वामी समर्थांच्या मठाकडे पोहोचलो। तिथे छानसे दर्शन घेतलं। तिथे महाप्रसादाची सोयसुद्धा उपलब्ध आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होतो। आम्ही महाप्रसादासाठी न थांबता खोपोलीचे गगनगिरी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो। खोपोली रेल्वे स्टेशनवर पोचल्यावर शेअरिंग ऑटो लागलेले असतात। 20 रुपये प्रति व्यक्ती अशा शेअरिंग ऑटोचा दर आहे। शेअरिंगने 5 ते 10 मिनिटात आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात पोचलो। तिथे गेल्यानंतर चप्पल स्टँडच्या इथे चप्पल काढून थेट दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो। तिथेच आम्हाला महाप्रसादाचे कुपनचं काउंटर देखील लागलं। आम्ही महाप्रसादाचे तिकीट्स घेतल्या, प्रति व्यक्ती 20 रुपये याप्रमाणे। मग दर्शनाच्या रांगेत राहून छान असं दर्शन केलं। दर्शन झाल्यानंतरच बाहेर पडल्यावर लगेच महाप्रसादासाठी सोडले जाते। कुपन तपासूनच महाप्रसादाचे सोडले जाते। म्हणूनच तुम्ही सुद्धा दर्शनाच्या रांगेत लागताना महाप्रसादासाठी जो कुपन काउंटर आहे तिथे जाऊन पहिलं कुपन घेऊन मग दर्शनाच्या रांगेत लागा, जेणेकरून पुन्हा महाप्रसादासाठी वेगळ्या लाईनीत उभं राहायची गरज नाही आहे। नंतर छान असं जेवण केल्यानंतर स्वतःचे ताट स्वतः धुवून ठेवायचं असतं। मग आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरलो व महाराज जिथे तपस्या करायचे ती गुफा बघण्याकरता निघालो व तिथले दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या मार्गी लागलो। मंदिराच्या बाहेरच खोपोली स्टेशनकरता शेअरिंग ऑटो मिळतात। त्या शेअरिंग ऑटोने आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आणि अशा प्रकारे आम्ही आमचं दर्शन घेतलं